हरी हा बाळक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाल विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कणिये घेती नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे तुका म्हणी नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे भजे व्रजे गमनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छ मस्तकम सुनादमेनुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम देवादि देवाय देवादिदेवाजी दैव परीशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वनी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे प्रस्तुत किती वर्ष 42 गेली 42 वर्षाची वार्षिक क्रमाने चालत असलेली ही सप्ताहाची पवित्र परंपरा अविरतपणे जोपासायचं काम ग्रामस्थ मंडळ रामवारीकर करतायत. आज सांगता समारोप म्हणून कार्याची शिवाय ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमाखातर शिवेचा सुयोग चिंतनातला अभंग हा गवळणी प्रकरणातील संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबा यांचा 5 चरणाचा दीडक्या पद्धतीचा या अभंगाद्वारे तुकोबारा जगन्यंत्या प्रभूचे नवलाव पूर्व कोडे सांगता विठ्ठल कोड म्हणजे संकट नाही. कोड हा शब्द मुळात 2 प्रकारात घेतल्या जातात. कोड म्हणजे संकट, पण इथं कोड शब्दाचा अर्थ संकट असा नाही. मग कोड शब्दाचा या ठिकाणी अर्थ होतो कुलूप. कुलप कशाने लावतात? कुलपाचा पवित्र हेतू आहे सुरक्षा. जेवढी मी कुलप लावल्या जातात ती कशासाठी? सुरक्षित राहू यासाठी. कोड म्हणजे कुलूप आहे.
कुलपाला तोडणे फोडणे क्रिया उदंड, दाबणं घालून उघडणं सुद्धा उदंड. मग कुलपाला उकल हवा. कुलपाला काय हवंय? उकल हवं. आणि कुलप उकलायची म्हणलं कशाची गरज आहे? शनी हाकुड्याची, चावीची गरज. तशी ही जगाच्या मालकानं लावलेली कोडी म्हणजे कुलप. आणि कुलपाला जसं उकल हवाय तसा कोड्याला सुद्धा उकल हवा. कोडी काय केल्या जातात? सोडविणं म्हणा, उकलणं म्हणा, हे महत्वाचं. आपल्याकडे पद्धत आहे कोडी खेळातात. एकानं कोड घालायचं आणि दुसऱ्यानं ती सोडवायचं म्हणजे उकलायचं. कोड जसं उकलल्या जाते, सोडविल्या जाते, तशी कुलपाची पद्धत. आता आपल्याकडं कोड खेळतात. एकानं कोड घाल ते दुसऱ्यानं ते सोडवायचं. कोरड्या आहे चोर बोंबलतो. काय हे कोड आहे ना? काय म्हणलंय मी? कोरड्या हिरीत चोर बोंबलतो. ह्याचा उकल घंटी म्हणते. घाटी घंटी एकच. ही त्याचा काय उकल आहे, सोडव नाही पद्धत आहे. एवढंच आहे. जीवाची कोडे जीवाला उकलणं सोपी आहे. ही जगाच्या मालकानं घातलेली कोडे म्हणजे कुलप. जीवाला त्याचा उकल सोपा आहे. तुका म्हणे कोडे नुगवतीची बापुरे. बरोबर. सर्वसामान्याला त्याचा उकल होणं जड. ही कुलप कोणी लावली? कोणाची कुलप आहे? देवाची कुलप आहे. पहिली गोष्ट कुलप सांगतो. वर्तमान अभंगात तुकोबारायांनी देवाची 4 कुलप सांगितली. किती आहे? 4. पहिल्या नंबरचा कुलूप पांडुरंग पंढरपूरला गेलाय का? पांड्या मन की बाबा बघतोय काय? आनंद ब्रह्मांडे उदय आनंद ब्रह्मांडे उदय
नंदा घरी. महाराज म्हणतात अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे तो इथं बाळ. पहिल्या नंबरचं कोड म्हणजे कुलूप. आता विचार करा, भगवान स्वतः सांग मे कांशेन स्थितो जगत. काय म्हटलं? मे एकांशेन जगत स्थिता. हे संबंध जग देवाच्या फक्त एका अंशावर बसलेले. म्हणजे तो केवढा असेल का? दहाव्या अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यातली भाषा. अथवा बहुनेतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टव्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत्प्रधानः. माझ्या एका अंशावर हे संबंध जग बसल्याचं स्वतः भगवान सांग. मग एवढा मोठा देव इथं बाळ कसा? ही पहिल्या नंबरचं पूर्ण करू. दुसऱ्या नंबरचं ग्रुप माहिती तुम्हाला? नाही. पांडव माहिती तुम्हाला? दुसऱ्या नंबरचं ग्रुप माहिती का कोणाला? नाही माहिती. पृथ्वी त्याशी यशोदा भोजन घाल. महाराज म्हणतात दुसऱ्या नंबरचं कोड नाम कुलूप आहे. पृथ्वी तेने तृप्त की त्याशी यशोदा भोजन घाली. वास्तविक संबंध जगाला खाऊ घातल्याशिवाय न खाणारा दे. रामायणातला प्रसंग सांगितला जातो. एक वेळा सीता आई साहेब गडबडीनं बोल, पोरका जेवून घ्या, आम्हाला जेवायचं. पण रामचंद्र म्हणले शेती आमच्या मागे व्यापासून तुमचं तुम्ही जेवण करून घ्या, कारण मला संबंध जगाला खाऊ घातल्याशिवाय खाता येत नाही. महिला मंडळी एवढ्या बाबतीत हुशार. गडी माणूस ढिल्या अंगाने एखादा शब्द बोलला की तेवढा शब्द धरून ठेवायचा आणि त्याचं कधीतरी निवांत उत्तर द्यायचं.
संबंध जगाला खाऊ घातल्याशिवाय तुम्ही खात नाहीत म्हणजे माझा नियमच आहे. बरेच दिवसामध्ये निघून गेली. एक दिवस शिटे मुंगी घेतली, डबीत भरली, कशकाला डबी खाऊन ठेवली. उरकले गाण उरकले बिन भोकवी लागली. वाढ याच्या यावत चौकशीच करू नको, माझा नियमच आहे. सर्वाला खाऊ घातल्याशिवाय मी फक्त चौकशी डबल ना. ताट वाढलं, चांगली 2-4 घास घेऊन दिली. सर्व जगाला खाऊ घालूनच खातात ना. रघुरामचंद्र म्हणले एवढा बारकावा का घे. आशी करून डबी काढली आणि आशी मुंगी दाखवायची होती ही उपाशी. पण आशी डबी उखल्याबरोबर खाली साखर सांगली. शीता आईस्क्रीम थंडगार खाली शीता. पोषितो जगाची एकला तो. बाळा दुधा कोण करते उत्पत्ती. वाचवी श्रीपती सगळे दोन. फुटकी तोरवर उष्ण काळ माशी. जीवन तयाशी कोण घाली. म्हणजेच कार्य नाठवीची कृपाळू देवाशी. पोषितो जगाशी संबंध पृथ्वीला तृप्त करविणारा त्याला यशोदा हातानं गाज भरवती. ही दुसऱ्या नंबरचं कुलूप आहे. तू कवनी मायेचे पोटी होताशी तुझे स्थान केवढे. एवढा मोठा परमात्मा. विश्वरूप दर्शनानंतरची अर्जुनाची भाषा. अर्जुन म्हणतोय देवा तू कोणत्या आईच्या पोटात असतील. एवढा मोठा तू आईचं पोट केवढं असत. मुद्दा कुठे. एवढा मोठा देव पण त्याला गोपिका विश्वव्यापक कमलापती. विश्वव्यापक कमलापती. विश्वव्यापक कमलापती. विश्वव्यापक कमलापती. हरी जसी कमला करिये घेती. जसी कमला करिये घेती. केवळे केवळे विश्वव्यापक कमलापती. त्याशी गौळणी कडिये घेती.
संबंध विश्वाला व्यापून असलेलं तत्व त्याला गोपीला करीवट घेऊन खेळवतात. हे 3ऱ्या नंबरचं कोड आहे. आता ही 2-3 कोडे आहेत समजा धोरणात. 4थ्या नंबरचं कुलूप आहे बलट कुलूप. काय दांडग काय तुमका म्हणे नट Yeah.
बघा 16 सहस्र भोगीशी परब्रह्मविषयी थोडक्यात तुका म्हणी नटधारी भोग भोगून ब्रह्मचार एक तासाला अगोदर हात बाजून मोकळे होते तसे टायमिंगला पुन्हा नसतो तिथं म्हणजे कीर्तनातच सार उदयाला येणार स्पीकरवाल्या सहित त्याला माहिती आमचा कडक स्वभाव म्हणून की हा तासात अगोदर ही मध्ये विक्षेप चालूच नसतो माणूस उठलेला जमत नाही जमत भाऊ करायचं नाही तुम्ही पुढं अगोदर करून ठेवायचं विठ्ठल तुका म्हणी नटधारी भोग भोगून ब्रह्मचारी किती कोडे झाले कोड म्हणजे बोलो संकट नाही मात्र कोड्यात पडलोय म्हणजे संकट मी कैसा पाल केवढा कवनाचा पै झाला वा करिता या विचार बोला कल्प गेली या देवाचं केवढं स्वरूप आहे याचा विचार करता करता चांगली चांगली शेष शिनला झाल्या ती सहस्र जिभा जिभा सहस्र मुखाचा वर्णिता भागला म्हणजे याचा अर्थ असा आहे परमात्मा केवढा याचा कुणालाच काही जजमेंट आलेलं नाही आतापर्यंत म्हणून एवढा मोठा देव आणि इथं असा कसा तर या चारीच्या चारी कोड्याला कुलपाला कशाची गरज आहे मग आता चावीची कुलप कोणी लावली देवानं देव हुशार चतुरा तू शिरोमणी त्याला माहिती काय आपल्याकडे एक मन आहे काय हागरी कशी बसाव पण घागरी कशी बसू का कसलं बी डबड उठून पाणी द्या म्हणत देवाला ते व्यवहार येतो हे चाव्याचा कुटाणा असला एक तर चाव्या सांभाळा ते सांभाळा आणि वरून गावाचं बोलणं खा असं असतंय का नसतंय चाव्या सांभाळा त्या सांभाळा आणि पुन्हा वरून म्हणणार गट्टे कपाटात आणि चावी ती एक लयशी हाणेकडे चावी द्यायची कळत नाही का त्याचा हरिपाठच चालू झाला म्हणजे चाव्या सांभाळा ते सांभाळांवरून गावाचं बोलणं खा हुशार माणसं काय म्हणते दे बाबा आणि देव कसला चतुरा शिरोमणी चतुर त्यानं आयडिया केली कुलपत्यानं लावली पण तुका म्हणे दिल्या
तापून झाला मेहमान. देऊजा चाव्या कोणाकडे संध्याकाळी देऊन टाकले चाव्या. कुलप जरी देवानं लावले तरी आता देवाकडे काही काम, कारण चाव्या कोणाकडे संतांच्या. त्यामुळे आता देवाकडे जाऊन काही फायदा, चाव्या कोणाकडे संतांच्या. आणि बघा कंपनी नियमानं कुलपाला काय अजून चाव्या देते. एवढ्या मोठ्या चाव्याचा घोष वागविण्यापेक्षा शहाणी माणसं मास्टर चावीचा वापर करतात. चाव्यात फरक आहे. काही चाव्या कसल्या आहेत? मास्टर चावी म्हणतात. कसली चावी? मास्टर चावी. मास्टर चावी म्हणजे कुलपाची कंपनी आणि क्वालिटी बघायची गरज नाही. कोणत्याही कंपनीचं कसल्याही क्वालिटीचं कुलूप असलं तर शेकडा 100% चावी त्याला येते. तिचं नाव मास्टर चावी. त्याला आध्यात्मिक शब्दामध्ये गुरु किल्ली म्हणतात. रिमोट की तरह किसी भी ताले को चाबी दिखा दीजिए कल अपने आप खुल जाएगा वाली बात है. फिल पावर है त्या चावी. मग त्याला कसली चावी म्हणतात? मास्टर चावी. आता चिल्लर चाव्या सांगून टाइमपास कशाला करायचा? मग मास्टर चाव्या सांगतो. एक चावी सुद्धा सर्व कुलपाला आली पाहिजे. जगातली नंबर आहे बरं. कुलप किती आहेत? पण चाव्या बी जास्त नव्हतं. 4च चाव्या सांगतो. उगं वज वागवायला काय सांगतो. जगातली नंबर 1 ची सर्वात भारीतली भारी मास्टर चावी माहिती तुम्हाला? नाही. इकडे कोणाला नाही. जगातली नंबर 1 ची मास्टर चावी तिचं नाव आहे नाम. काय? गगनावोनी वाढ नाव आहे. गगनावोनी वाढ नाव आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी ताळ गगनावनी वाढ नाम आहे. आपला मुद्दा काय लक्षात आला? कोणत्या बी कुलपाला चावी आहे तिचं नाव मास्टर चावी. कोणती चावी सांगितली मी? नाव. नाम म्हणा. नाम नावाची चावी असली आहे. व्यंकट महाराज काय नोहे केले एकाचे देता चिंतिता विठ्ठल. किंवा
अवघे होतीला बैठाया चिंतनी असे कोटीला वैताया चिंतनी अवघे होतीला बैठाया चिंतनी अवघे होतीला वैताया चिंतनी नाम संकीर्तन राजा अवघे होतीला एकाया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या काही मनात आणा नामानं होते का होत नाही अवघे होती लाभ त्याच्यामुळे कुलपाची क्वालिटी कंपनी बघायची काही गरज नाही जगातली नंबर 1 ची मास्टर चावी कोण दुसरे नंबरची चावी दुसऱ्या नंबरच्या चावीचं नाव आहे स्वतः संत काय तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी हा? तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी क्या बात आहे. तुम्ही म्हणाल त्या ती उद्धरी इधवी हाती न धरी अनाते तुम्ही अच्युतात्म निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी येरवी हाती न धरी अनाते 2 नंबरची चावी कोणती चावी काय नाव संत संत आणि गीते 2 नंबरची चावी हा संत 2 नंबरच्या चावीचं नाव संत विठाला लोक परेशान होते का असलं माणिक मिळायला मिळालेलं माणिक सोडत असत खरंय हे नसलेलंच नसवं ऐका 2 नंबरच्या चावीचं नाव संत एकाग्र होऊन ऐकलं की कळत नाही काय हे अवघड आहे संत नावाची चावी कोणत्याही कुलपाला येती का येत नाही एका जनालयाने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ निराकारी ओस दिशा येथे पुरतसे संत ही अशी चावी आहे कोणत्याही कुलपाला येते का येत नाही मग येते जे जया पाहिजे ते आहे रे संत सज्जनी मांडले दुकान जे जया पाहिजे ते पावर याच्या म्हणून ज्ञानोबरायांनी हमेशा ह्या 2 चाव्या ठेवल्या हरिपाठात फक्त ह्या 2च चाव्या घेतल्या नाम संकीर्तन वैष्णवाची नाम संकीर्तन वैष्णवाची नाम संकीर्तन वैष्णवाची भाग्यानंद पुरी केले जाण भाग्यानंद कोटी केले जाण भाग्यानंद कोटी केले जाण असे म्हणायच्या टायमाला विको देऊन आवाज फॉलो करायचा आणि लगे विको मापात ठेवायचा म्हणजे मग पुन्हा बेसूर होत नाही
म्हणून तुला मुंजा म्हणलंय मी. विठ्ठल विठ्ठल द्वंद्व समास रूपी वाक्य. द्वंद्व समासाची परिभाषा. द्वंद्वांते द्वंद्वादो द्वंद्व मध्ये आश्रूयमानं पदम प्रत्येकम अभिसंबद्धे. अनंत नावाचं पद आहे. कोणतं पद? अनंत. कोणतं? अनंत. पापे अनंत आणि कोडी अनंत. अनंत पद प्रत्येकम अभिसंबद्धते. लक्षात येईल की नाही? ह्या दोन चाव्या पुढं अनंत पाप आणि अनंत कोडे. पापे अनंत कोडी नाही नाही ती जुनाट दुगादीची पण काही का होईना तासात घातलं. विढळ शब्द लक्षात आला ना. अनंत नावाचा जो शब्द आहे तो द्वंद्व समास रूपी वाक्य आणि तो शब्द प्रत्येक मागे संबंध देते. कोडी अनंत पापे अनंत. अनंत प्रत्येक मागे संबंध देते. म्हणून नाम अथवा संत या दोन्ही पैकी कोणती बी एक चावी असली तर पाप बी अनंत जातात, कोडी बी अनंत जातात. असले हे मास्टर चाव्या. किती झाल्या चाव्या आपल्या? 3. 2 चाव्या. 4 कृपयात म्हणल्यावर 4 चाव्या सांगते. आता चाव्या लक्षात राहिल्या का? पहिल्या नंबरची चावी नाम, दुसऱ्या नंबरची चावी संत. ही ध्यानात ठेवायचं. हा. आता तिसऱ्या नंबरची चावी कोणत्याही कुलपाला आली पाहिजे तरच तिला मास्टर चावी म्हणता येईल. तिसऱ्या नंबरची चावी त्याचं नाव आहे भाव. त्याचं नाव काय आहे सज्जनो? ही वजनदार चावी. तुका म्हणे भाव जवळी धरून तुका म्हणे भाव जवळी धरून आणि ते पावर पावर कुणाची? आणि ती जगात इतकं ताकदवान गिरायक त्याच्या पुढे दुसऱ्या कुणाचीच ताकद. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ. भावने पुढं दुसऱ्याचं बळ चालत. भावगळे आकडे एरवी नाकळे. कोण सांगायला? भावबळे आकडे एरवी न काय भावबळे आकडे. एरवी न आकडे नाकळे. मुळे कुठं व्हायला वयोवृद्ध माणसानं चड्या घातल्या ना. आता पोरासुरी कारभार ठीक आहे. जयरामला अजून एखादं लग्न करायचं समजा. जयरामचं ठीक आहे, पोर कटपणायच्या त्याला सोडून देऊ आपण समजा. मोकळ्या मंगळवारात जयराम बी जयराम बी धोतर घालली कशी ना होय कर बाबा. आता नाही कुठलं पावडर लावून चेहरा उठत. दुसऱ्या टायमाला जयराम सुद्धा धोतर घालून येईल. बरोबर कसं? धन्यवाद. ना तुम्ही अरे आज झाल्यावर तरी
शाबास. भाव नावाची चावी जगातली वजनदार चावी. एक प्रमाण. भाव देवाचे उचित. सकारात्मक शब्द नीट लक्षात. भाव देवाचे उचित आणि भाव तोची भगवंत. अहो भावना म्हणजेच भगवान. दगड म्हणजे भगवान. भावना म्हणजे भगवान. भाव तोची भगवाची रा. हा भाव तोची भगवाची रा. मूळ तंतू शिव दोरा. मूळ तंतू शिव दोरा. शाबास. मुळात लक्षात घेण्यासाठी आमचे गुरुजी विनोदानं म्हणायचे बरं. आता ते सांगायचं तुम्ही क्षमा मागून बोलतो. आमचे गुरुजीचे वाक्य आहेत. आता माझं तोंड लहान असल्यामुळं तुमची क्षमा मागून बोलतो. ती म्हणायची धोती कहे पॅन्ट को तंतु के हिसाब से चल रही बात. धोती कहे पैंट को तुम खुलते आगे सी तो हम खुलते पीछे. हा थोडा फरक एवढाच आहे. नाही तर पाठांतर चांगलं केलंय. विढल ती बी पुढच्या टायमाला धोतर कधी होऊन द्यावा लागेल. धोतर नाही युवाचं आलंय. वा साहेब लय सेमेवर धापला. युवाचं धोतर आलंय म्हणल्यावर म्हणतात काय का. चाव्या किती झाल्या आपल्या. भाव नावाची चावी कोणत्याही कुलपाला येते का येत नाही. येते. वजनदार गिराईक. अवकी कशातून बी मिळत. भाव धरी तया कारील पाशा दुर्जना सज्जन काय. भावना ठेवल्यावर दगड तारू शकतो. भावानं दगडातून बिल काढलं. नाहीतरी कुठल्या गावात मंदिरात काय मूर्तीच्या रूपानं काय दगडच आहेत ना. पण तसल्या दगडातून देवत्व सिद्ध करणं ही पावर कोणाकडे. काय 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 आता ही प्रत्यक्ष प्रमाण. मला बरं वाटत. चुकलं हुकलं. आता ही प्रत्यक्ष प्रमाण. हा आता ही प्रत्यक्ष प्रमाण. हा वा पाषाण प्रतिमा देऊ आपण. बरोबर बरोबर. आनंद घन प्रगटे. आता देखील पाषाण देव आहे. ती प्रचिती प्रतिमा जाहीर. पण कधी भाव असेल तर भाव धरी तया तारील पाषाण. मुद्दा काय. भावानं दगडातून दिलं काढलं. अवकळी कैला मातीतून दगडच मिळाला नाही गडबडीत तर मातीतून दिलं काढलं. गमतडीला दगड नाही. काय मातीचा द्रोणू केला. मातीचा द्रोण केला. तया कोळी किया भावे फळला. कशातून बिलं काढली त्यानं. माती. त्या कोळ्याच्या पोराला मातीतून बिलं काढून दिली. गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी होती. काय होती. मातीच होती ना. पण दिलं का नाही काढून. जगामध्ये फेमस झाला महाराज एकलव्य. ते कोळी त्रिजगती एक वध केली. पावर आहे मग काय एकच. काही कायला लाकडातून दिलं काय. वाया खट लाकडातून दिलं काय. स्तंभी नारायण पावर कोणाची. भाव प्रल्हादाची नाही. त्याच्या भावाची. भाव काम करायला लक्षात आलं का. मुद्दा एकच. भाव नावाची चावी कशाला बी येते का येत नाही. एक चावी सांगू कशाला बोलायचं. ती चौथ्या चावीचं नाव आहे सेवा. त्याला आपल्या भाषेत भक्ती म्हणतात.
आध्यात्मिक शब्दात भक्ती भक्ती, भक्ती शब्दाचा अर्थ सेवा. सेवेनं या जगात काहीही करता येतंय का नाही? अहो किती लांबच्या मिशावाले मालक असू द्या, कसली विकले राखू द्या, किती लांबच्या मिशा राखू द्या, बायाने नवरे ताब्यात घेतले का नाही एवढंच सांगा. नसले तर नाही म्हणा, फुले माघार घेतो आम्ही, आम्हाला करता. किती लांबच्या मिशा राखू द्या, कसला बी खापूर आणू द्या, माणूस बेडवा भेडूसाठी उगच खाकर कसला बी खापूर काढू द्या, बायानी मालक ताब्यात घेतले का नाही घेतले? कशाच्या बळावर घेतले? सेवेच्या बळावर घेतले. अहो जगाचा मालक ताब्यात घेतला कशाच्या बळावर? सेवेच्या बळावर. तो का म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. अहो दिवाळखोर नारायण त्यावरी बहुताचे ऋण. कशाच? सेवेच. म्हणून सेवेनं सर्व काही करता येतंय का येत नाही? येतोय. अहो जगात नंबर 1चा, जगात नंबर 1चा वैष्णव म्हणून ख्याती झाली. आणि जात बघितली तर माकडाची. वा दास्यत्वनिकट हनुमंत यांच्या मंदिरात आहेत. येऊनी जन्मला अमरकड तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. एवढ्या मोठ्या जगाच्या मालकाला कायम चापलंस केलं पुन्हा शेण झाला का नाही देव? सेवारुणी देव बोलती पुराणे होय नारायण दया सिंधू. सेवेनं देवरुणी करता येतो असं पुराणाने जाहीर सांगितलं. कशानं? सेवेनं. सेवेनं. म्हणून किती बी कान उभ्या कानाचा मालक असला कसला समजा आमच्या जयराम सारखा तापड मालक असला नुसतं तन 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 करणारा असला बी असा नुसता कारवान जरी मालक असला सुता सुताने सुता सुताने धोरण धरू सर्रा बाई माणसाचा दम इतकाय की गड्याचा दम मनानं तुटून लय दमदारपणानं घेणार बाई सुता सुताने एक. पण बाई मालक आरी आल्याशिवाय बाई गेरच टाकायची कमी करीत नाही. कुठल्या बी गावची बाय लय बायाचं म्हणजे मिठवा मिठी म्हणून मला माहित झालं. म्हणजे कशानं दाब्यात? भेदाभेद काम बरोबर. तीर्थ सेवा हा दारवंटा. बरोबर. तीर्थ ज्ञानाचा कुरुठा तीर्थ सेवा हा दारवंटा हो स्वाधीन करे सुभटा ओढ कोणी. अहो काही मागा सेवेने मिळतंय का नाही मिळत? मिळतंय. हा म्हणून कोणत्याही कुलपाला चावी येते का येत नाही. तुका म्हणे करा सेवा आणि आले जीवावरी तरी ही कुठल्या बी कुलपाला चावी. बरं आता या चाव्या किती झाल्यात आपल्या कुलपा मग आता हे बघा लय बी वज नाही कामाचं आहे का ना. तर आता चारी पण ही कुलपाला चाव्या 4 कुलप 4 पण लावून बघावं लागेल ना. प्रैक्टिकली प्रयोग केल्याशिवाय हे सक्सेसफुल कैसे माना जाए? नहीं तो हो सकता है शायद कि ब्रेकथ्रू हो जाए. उघड ठरल ना. त्याच्यापेक्षा हे सक्सेस करायचे तर चावी लावून बघावं लागेल. कुलपाला चावी लावून बघू. उघडलं नसलं तर राखेल टाकू.
काय पद्धत नाही होय राखी टाकीत नाही माणूस मध्ये रे जरा गंजाली दिसते रे चावी फिरा नाही विडाल आता चावी लावून बघू अनंत ब्रह्मांड उदरी एवढा मोठा आहे देव हरी हा बाळक नंदा घरी हे कस काय होय भक्ती केला रे कुलूप उघडायलंय का सळायलंय? हा उघडाय पृथ्वीने तुटत केली त्याशी यशोदा भोजन खाली यशोदेनं त्याला गाज भरवला एवढ्या मोठ्या देवानं होय भक्ती केला सरळ सरळ उघडायलंय का सळायलंय? हा उघडाय आता ह्याच्या विश्वाला व्यापून असलेलं तत्व गोपिका कडेवर घेऊन खेळवतात होय भक्ती केला दुका म्हणे नटधारी आता नटाचा वेश धारण करणं इथपर्यंत व्यवस्थित आणि हे बघा नटणे ही क्रिया आम्ही हमेशा सांगतो सामाजिक नटू नये असं एकही कुठं लिखाण नाही किंवा ह्याचा कोणी निषेध करू शकत नाही हा तुम्ही आजूबारखाने मग एखाद्या लग्नाधिकात बघायचं फाउंडेशन सहित हालायलेले म्हातारे सुद्धा दाड्या उठून जाते काय नटणे या विषयाचा सामाजिक आहे ते त्याच्यामुळं तुका म्हणे नटधारी अर्थात नटावा का नटू नये नटावा तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात कीर्तन करा नटावा का नटू नटवा कीर्तनाचे नि गहिरती नाचे का नटनाचे नटनाचे कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे पापाची जे नामची नाही पापाचे आयशी केले कीर्तनाचे नि नटनाचे नटणी क्रिया वावगी नाही तुका म्हणे नटधारी पर्यंत पण पुढे अवघड आहे ना भोग भोगवणी ब्रह्मचारी एक भोग तरी म्हणा नाही तर ब्रह्मचारी तरी म्हणा भोगही आणि ब्रह्मचारी दोन्ही एका केंद्रात कस काय भोग तर ब्रह्मचारी नाही आणि ब्रह्मचारी तर भोग नाही आणि दोन्ही एका केंद्रात म्हणून हे कसलं कुलूप आहे तप कुलूप आहे बाकीचे 2-3 बरे आहेत आपले समजा दोनानं पण कसलं कुलूप आहे? क्या बात है कृष्ण नवे भोगी शंकर नव्हे त्यागी जोगी शंकर नव्हे जोगी तुका पांडुरंगी हा प्रसाद लाधला मुद्दा काय आहे हे बघा ही गणित ब्रह्मचारी आणि भोग भोग भोगोनी ब्रह्मचारी ब्रह्मचारी देवानं भोग भोगून ब्रह्मचर्यत्व सिद्ध केलं का नाही अहो विचार कोणी म्हणते मग भोग हो पुरवी धरा विधी इच्छा होय भक्ती केला तैसा आणि त्याचा उत्तरार्थ आहे पुरवी धरा अहो पण आपल्या भक्ताने इच्छा केलेली देव पूर्ण करतो पण ही इच्छा पूर्ण करण्या शिमग्याचा विचार करावा लागेल का ना जगामध्ये केवळ फाल्गुन मध्ये शिमगा होतो असं नाही कोणत्याही महिन्यात शिमगा होऊ शकतो काय लोक बोलले स्वरात त्या गोकुळात बोलले नाहीत का चला बोला
कोणी सुना कोणी लेकी कोणी की स्वतंत्रता अवघी याची जग निंदे आणि झाली भिन्न सारखी. सर्वाची निंदा झाली, लेकीची झाली, सुनाची झाली, सासवाची, सर्वाची निंदा झाली. झाली नाही का? उलट गोकुळात एवढ्या टोकाला गेलं, घरगुती कामासाठी जरी गोपिका बाहेर पडली तरी महाराज चौघाट्यावर बसलेली माणसं म्हणायची तेव्हा निघाली, तेव्हा चालली बघ. एवढ्या टोकाला गेल्यावर त्या गोपिका आल्या आणि कृष्णाला सांगितलं, बाबा लोक तोंड काढू द्यायला, घरगुती कामाला जाणं जड झालं. चतुरा तू देव आहे तो, त्यानं बरोबर आयडिया केली. श्रावणाचा महिना गाठला, ऋषी दुर्वासाजीला म्हणते. ती दुर्वास जवळवास नाही, दूर. यमुनेच्या पलकडच ठिया दिल्याला, तिथून ऑर्डर सोडली. भगवान कृष्णाला म्हणा आमच्या जेवणाची व्यवस्था कर. गावात दोंडी दिली, स्वयंपाक तयार केला, पाट्या भरल्या आणि त्या विचारायला आल्या. सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक तयार, पण नाहीची व्यवस्था, कारण यमुना दुथड्या व्हायला लागली. म्हणले मग सर्व तयार, म्हणले तयार. जा यमुनेला सांगा भगवान कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर रस्ता दे म्हणले. महाराज ज्या विचारायला आल्या दुसऱ्या गावच्या नव्हत्या, त्याच्या अनुभवातल्या होत्या. त्या एकमेकीकडची ह्याला करून खुनवायल्या. म्या भोगुनी म्हणे मी ब्रह्मचारी. पण काही पोक्त गोपिका होत्या, त्या म्हणल्या आपल्याला काय करायचे, जुनी नोट आहे का नवीन नोट, तिकीटाशी मतलब, चौकशी करायची. गेल्या काटावर शब्द वापरला, हे यमुना माते भगवान कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर रस्ता दे म्हटलं. महाराज वरलं पाणी वर, खाल्लं खाली, मधून रस्ता झाला. आणि मग म्हणायला लागल्या, कसं आहे ग, पोक्त गोपिकाने सांगितलं चर्चा बंद करा, कारण पाण्याला बांध नाही, सर्वाचा कार्यक्रम एकदाच होईल. चर्चा बंद झाली. गेल्या ऋषीला यथेच्छ भोजन घातलं, वापस आल्या, पुन्हा मंत्र म्हणल्या, हे यमुना माते भगवान कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर रस्ता दे. तिथं काही इंदिरा गांधी कंपनीच्या होत्या, केस कापलेल्या. सुशिक्षित त्या म्हणल्या, अहो येतानाच रिटर्नचे घ्यावेत का, आता जायची व्यवस्था. पोक्त गोपिका होत्या, त्या म्हणल्या काय काळजी करायची, किती बी केलं तरी त्याचा गुरु ह्या, चला त्याच्याकडे. पुन्हा वापस जावं लागलं. आमची जायची व्यवस्था. म्हातारा कडक म्हणलं, येताना का सांगता, खरं सांगावं लागलं. भगवान कृष्णाला मंत्र दिला. कोणता मंत्र? भगवान कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर रस्ता दे. मग काय, मग मंत्र म्हणलो तर रस्ता दिला, आलो, तुम्हाला जेवण घातलं. बरं बरं बरं, जा यमुनेला सांगा 60 खड्या अन्न खाऊन ऋषी दुर्वासाजी निराहारी असतील तर रस्ता दे. त्या म्हणल्या, त्याच तरी शिळ ह्याच तर ताजच आहे की अजून जिरलं बी नाही. काही म्हणले आपल्याला काय घेणं दे नाही, जाण्याशी मतलब. काठावर गेल्याने शब्द वापरला, हे यमुना माते 60 खंड्या अन्न खाऊन ऋषी दुर्वासाजी निराहारी असतील तर रस्ता दे म्हणले. महाराज पाहिला तरी केवळ रस्ता होता. ह्या म्हाताऱ्याचं नाव सांगितल्यावर साईड पट्ट्या मारून रस्ता रुंदी करत झाले. काय गोकुळात आल्या. गोकुळामध्ये जे चर्चेला उधाण आलं होतं जागेवर स्थिर झालं. आणि मग गोकुळातली चर्चाच बंद झाली. नकळे गावानो Bye.
मद भुली पडली कैशा परी आमा भोगोनी म्हणे मी ब्रह्मचारी खोट मनावत दिली यमुनी माय वाट खरी तुम्हा आम्हा नकळे अद्यापवरी नकळे कान्होबाचे कोड उधरता बंगाचा भाव खर तर काला नाम लीला भगवंताच्या बाललीला कराव्यात बाललीलाच वर्णन कराव्यात असा दंडक असल्यामुळे चरित्र ते उच्चाराने केले देवे गोकुळे देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं वर्णन आता गोकुळात देवानं कमी चरित्र केलं गोकुळी लागव दावे तो देव नाचणार अवस्था कशी ताणी अवस्था किती ताण आहे ज्याला मांडी घालून बसल्यावर बसता येत नाही एवढा ताण आता असल्या ताण्या अवस्थेत नाचल का मांडी घालून बसल्यावर इकडे इकडे कलत आहे ती नाचल ना उगल आणि उडीने यशोदा बोलायची हे कृष्णा नाचतो का मला नाच नाच बरं मला सोड बरं सोड वाटतंय
सोड वाटतंय कित्येक बाप स्वतःच्या पोरानं चिची तरी सूड वाटतंय सूड वाटतंय नाही. आता ही हिंमत केली यशोदेनं हाताला धरलं आणि हा बघा इकडे बघा आता जरा थोडं तिकडे बघावं लागतं त्या गोष्टी बघितल्याशिवाय कळत नाही. हे असं सोडीत सोडीत सोड बघायला का बघा असं सोडीत सोडीत सोड पोरग पायावर उभा राहील ऐकायला पोरग पायावर उभा राहील. मग पोरग पायावर उभा राहिल्यावर शहाण्या बापाचं काय काम पता घ्यायची पंढरपूर धरायचं. शहाण्या बापाचं काय काम आहे पोराला पायावर उभं करणं हे आईवडिलाचं कर्तव्य. एकदा पोरग पायावर उभा राहिल्यावर गर्दी करायची नाही. अहो देव उभा राहिला पायावर की ईश्वराला खात्री झाली. आता मात्र नाचू शकतो चोळी चोळी हात सोडले कमरेवर हात ठेवला. महाराज जगाचा मालक नाचला. कल्पना कर एखादा साधा तालुका लेवलचा नेता आणि एखाद्या निवडणुकीत जर गावाने एखाद्या नाचविलं तर 5 वर्ष तो नेता त्या गावाला काय करतो पटे येतो नाचवितो का नाही नाचवितो. किती बी जाऊन सांगा अहो साहेब गोबी पिकं वाळायले तो डिप्टी जळाला परवाला या कामच करीत नाचवितो का नाही नाचवी. आता जगाच्या मालकाला नाचवायचं म्हणल्यावर का बसल होत. त्या बाबाला नाचवायचं म्हणल्यावर त्यानं घरातल्या टोटल भाड्यापासनाने कनेक्शन दिलं. गामीन परातीन पाटण पळपट लागले अंगावर. आता ही भांडेबासनं नाचायलेले बघितले मातीत पुरून टाकलेल्या उखळाच्या अंगाचा कोणाच्या उकळाच्या अंगात आल्यावर मुसळ बसतोय. ती तसलं खानदानी येणं त्याला हमेशा कुटाकुटी त्याला खाली व्हायचा नाद कोणाला मुसळाला. नाचती गोपाळ गोपिका सुंदर देव नाचायचा म्हणलं देहऱ्यावरले देव बी लागले हाणायला. धातूच्या मूर्ती नाचायला पाहिले की यशोदेला शंका आली. जवळच कुठं तरी भूकंप झाल्याचा वाण आहे सर्व हालायले. कृष्णाला घ्यावं बाहेर त्या बाबाला उचललं सर्व स्थिर झालं. मग यशोदेच्या लक्षात आलं ह्याच्याच पायात काहीतरी झाळा दिसतो. ती नम्री बाग लगे लाडीगुडीची भाषा केली. यशोदे घराकडे झाला मला लाडीगुडीने बोलल्यावर यशोदा पुन्हा विसरून गेली. काही दुसरंच असतं लेकराचं काय. महाराज धीरे धीरे रांगता झालो. रांगू लागला अंगणी
माथा जावळाची देवानं राखता राखता ज्ञानवऱ्या म्हणतात लांग तरंगणी डोळे रांगता देवाना चोऱ्या रांगतात पोरग्याने चोऱ्या कर कशाला कोणाला खरं वाटत पुढं पुढं गोपिकाने बारकावा घेतला लक्षात आलं चोर हो नंदाची या पोरी आजी चोरी केली खरी अब चोर काढला रांगत पोर किती राग येतो मास्तर किती राग येतो रांगत्यावर हात वाहतो का माणसाचा रांगत्या लेकरला मारा वाटतंय का माझी बात नाही मला किती राग येतो रांगत्यावर हात वाहतो का ही काही गाठ घेतलंय का रांगत्या लेकराला मारावं वाटतंय का नाही मग हे सांगायचं सोडून पळायचं कसं चुकलं कुणी बी चुकत आहे दुसरीकडे लक्ष असल्यामुळे माणसाला वाटत नाही महाराज आपल्याकडे आणि मला दिला माणूस कळतो का नाही कळत रांगत कशाला चोऱ्या कर म्हणून चाललं पण कळल्यावर आईला समजून सांगावं या भावनिक
खबरदार येशूने तुला येईल राग. आपल्या पोरा काहीतरी सांग. तुला माहित नाही येशू लाडका तरी बांधी गळा, परी नको सोडू हा मोकळा. खबरदार येशू. चांगला डोळा लागू देते. हा आणि भेट आहे मला पोरग येत. आम्ही आश्रमातील घरी रात्र झाली 2 प्रहरी, मी असता पतीचे शेजारी ग भाई भाई, अवचित हरे तुझा मुंगूस घेऊन आपली सूर्य यामा दोघा माधारी, या मुठी बोचकारी गबाई बाई, अवचित हरी तुझा आम्ही भ्यालो उभयता, चिर फिटले बाई तत्वता, नग्नाची झाले मी सर्वथा, भूत भूत म्हणून भ्याले. असला ऐकल्यावर येशूदेला वाईट वाटलं. येशू सांगले प्रश्न बस. उद्या जाई रानाचं वेळ उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, गाई सोडायच्या नाना गाईचा आदेश. गाई गोपाळ सोंगडी वन घेऊन या जाईल. येशूला वाट लावायला आलेली आई. पहिलाच दिवस आहे. गपची प्राणात जात आहे का काही कुठं ना करतय म्हणून बघायला आलती. कोण? येशूला वाट लावायला आली. गावाच्या बाहेर गाई काढून दिल्या. समोरून पाण्याची घागर घेऊन राधा यायलेली पाहिली. महागारी फिरणारी यशोदा. पण यशोदेच्या लक्षात आलं वातावरण ढगाळ दिसायले. राधेला पाहिलं की यशोदा तशीच हात बांधून उभा आहे. समोरून राधा आलेली पाहिली. राधेला पाहुणी भुलले हरी. राधेला पाहिलं देवाला भूल पडली. महाराज वाट लावायला आलेली आई इथंच एका घरी गेली की बघून पुढची वाटचाल. ती राधेला बघितलं की ही गिर निष्ठली आईकडले. ही इकडलं कनेक्शनच कट झालं. आखी लाईटच गेली ह्या डीपीवर. 1 मिनिट ट्रॅफिक झाली. गोपाळ हुशार होती. इशारा केल्याबरोबर बिचारी आपली गाय घेऊन चलत राहिली. राधेकडे थोडी वाट वाकडी करून असा कृष्ण निघाल्यावरती यशोदेला जास्त शंका वाढली. काहीतरी मोठा कुटाणा व्हायचा बेत. बरं राधेला यशोदा आणि यशोदेला दिसत होत्या का नाही? एकमेकीचे तोंड बरोबर. कृष्ण राधेकडे वळल्याबरोबर खरं खरं कर्तव्य काय? राधेचं कर्तव्य होत कोणतं? हलक्या शब्दात सांगायचे कृष्ण आहे महागाई. काय काय म्हणाय बाई? महागाई. आणि राधेच्या मनात काळ आलं. काय हा नियम असा आहे. सुरुवातीला ज्याच्या मनात काळ येत असते त्याच्यावर शेवटी शेकत असते. प्रकरणाची चीत अशी येते. कोणाच्या मनात काळ आले? राधेच्या मनात काळ आलं. हो द्या बदनामी आई कशी. कळू द्या आईला आपला करणेसारखा आहे. सारं गाव सांगायचं तरी ऐकलं. मग राधेनं इशारा करायचा ती केला नाही.
आणि मग कसं असतंय देवा गडबडीत जाणं आणि असल्या धंद्यात डेअरिंग लागते म्हणून काय असल्या धंद्यात पुन्हा तरी काम किती पोरं चिट्ट्या चपाट्यावर बरगड्या मोडून घेतल्या काही येत नाही. काय झालं? हा? ही बाबा म्हणजे असला बाबा जाणं तेच राधेच्या निरीला धरलं म्हणून राधेच्या निरीला धरायला आणि मागून येशूदेला आवाज हे कृष्णा हात नाटक आहे यशोदा म्हणे नाट्यकारुषी गेजी परनारीशी कैसारे झोंबशी आईचा आवाज कानावर आला. आता सांगा एखाद्या माणसाला आपण हाक मारली आपला आवाज त्याच्या कानावर जाऊन त्यानं महाग फिरून बघायला किती महिने लागतील बघ. सेकंद वाईज काम आहे की ही त्याला मिनिटाची वाट बघायची. एवढ्या कमी वेळात त्या बाबानं गिअरबॉक्सच बदलून टाकला. हसायच्या जागी रडायची गिअर टाकली. डोळ्याला पाणी नाकाला शिव घरचा पाजर आईचा आवाज आल्यापासून महाग फिरून बघेपर्यंत तर डोळ्याला पाणी नाकाला शिवून लेकरू रडायला. यशोदा म्हणजे माय माझ्या मस्करी नाही लेकरू रडायला राधेनं काहीतरी पुराणा केला. चेंज रिपोर्ट. हा पलटल वातावरण. तार तार यशोदा आली राधे खाली कोरडायले. राधा म्हणली त्यालाच विचारा खरा राहिले काय बाबा काय 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 बरं झालं आई तू आली हिने माझा चिडू घ्या. असल्या काय मला काही बी कुदांड करून मोकळं व्हावं. हिनं माझा चेंडू घेतला. खरं सांगा चेंडू घेतला. राधा म्हणती चेंडू नाही नाही उमद पाशी परिहार लटिका लबाड उर्शी केशी. हा चेंडू नाही माझ्याकडे. अहो तुम्ही मला बघायला घागर खांद्यावर आहे. सरळ सरळ चालत आले वाकले काही घेतले ठेवले काही नाही. त्याच्या अंगावर डावा आला न असं करायला. ए कृष्ण काय रे बाबा हे आई गाई लांब गेला व मागून धापा टाकत पाळण्यापेक्षा तिला म्हणावं घेतलं नाही ना मग कर नाही त्याला डर कशाचा. कर नाही त्याला डर कशाचा. तिला म्हणावं निरी झटक मला माहिती कुठं ठेवला काय झटक. आता खरंच सांगा राजाने चेंडू घातला होता का. राधा म्हणली बरं का यर उद्योगान बस खांद्यावर मी कशाला चेंडू घातला काय केलं घेतला नाही ना मग झटक निरी तो म्हणतो निरीमध्ये ठेवला. आता कल्पना करा इथं बाहेर जाऊ दे इथं जेवढी माणसं कुणाचा तरी चेहरा कुणासारखा आहे का. काही कलर मध्ये फरक आहे. प्रत्येकाची चेहरे वेगवेगळे का एकसारखे. एकसारखे जर 700 असते चौडा कुटाणा वाहन घरची माणसं म्हणली असते आता जेवून घेत ते साधा कुटाणा वाहन असत. एवढे वेगवेगळे वेगवेगळे सारे चेहरे. अहो एका आईचे लेकर एकासारखे एक नाहीत. ही एवढी त्याला मॉडेल बनवता येतात आणि त्याला एवढा एवढा चेंडू जळवले. महाराज निर्या सडितात चेंडू पडे धरणीशी. चेंडू खाली पडला पाहिला मग मात्र आईस्क्रीम झाली थंडगार. आता नाही म्हणायची व्यवस्था कोणत्या कोर्टात आहे कोणत्या सुप्रीम मध्ये. चक्षुर्वय सत्यम आखो देखी बातों को झूठ नाही कहा जा सकता. डोळ्याने बघितलं चेंडू खाली पडलेला. आता नाही म्हणायची व्यवस्था म्हणजे राधेनं घेतला नसला तरी घेतला होता. हे काय झालं सिद्ध झालं ना. बसा मला दोघी बांधत की बाबा घ्या गाई गोपाळ सोंगडी वना घेऊन या जाई खेळे नंदाचा कान. मैदानात गाई लावल्या वेगवेगळ्या प्रकारचे खेळ. गोपाळाची खेळाती गोपाळाची खेळाती आनंदे डोलाते आनंदे डोलाते कृष्णा मुसा साकाते डो 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 कृष्णा मुसा
वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होतो तो हमामा हुंबरी खेळता ती नानापणी खेळ खेळून गोपाळ थकले तक्रार केली तुका म्हणे आता आणि खेळ मोडावा परता ज्ञानेश्वर काम सारून सकळा एवढी झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या खडकी सोडील्या मोठा आलीचा दही काला गोमटा घ्यारे घ्यारे दही आम्हा देतो पंढऱ्या मुदाली होण्या करे पेंदावाटी तो शिरोरी अंगास गीतिका प्रसाद देतो पंढरीना समायोग करायचा प्रसाद विडी वाकडी असेल अशी पुष्पांजली भगवान नामराच्या चरणी समर्पित मानला पूर्ण चाल न होता हम चालला जय विठ्ठल जय